नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा वेट लॉस रेसिपी एपिसोड नंबर 14मध्ये आज बनवत आहे हेल्दी पोहे. हे तुम्ही नाश्त्याला एकदम पोट भरून असे खाऊ शकता. पोहे हे आपण वेट लॉससाठी देखील खाऊ शकतो. कसे बनवायचे ते आज आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत. एकदम मस्त पूर्ण भाज्यांमध्ये आपण बनवलेले आहेत ही पोहे. चला तर आपण बघूया त्याची रेसिपी. सर्वप्रथम फायबरनी भरलेली कोबी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पोह्यामध्ये. आता इथं मी छोटा कोबीचा जो गड्डा असतो तो मी घेतलेला आहे, तो मी अर्धा कापून घेते आहे. हे पोहे मी तुम्हाला क्वांटिटी सांगते आहे बनवायचे, ते फक्त 2 लोकांसाठी आहेत. त्याच्यासाठी आपण किती वेजेस टाकणार आहोत तुम्ही आता बघाच. आता ते आपण कांदा कसा कापतो तसं बारीक कसे कोबी कापून घ्यायची आहे. बारीक तुम्हाला जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापून घ्यायची. मला जास्ती बारीक एवढी कापता आली नाही, पण मी ट्राय केलेलं आहे. जेवढे मला बारीक कापता येईल तेवढी मी कापलेली आहे. तुम्ही पण अशी बारीक असे स्क्वेअर शेपमध्ये किंवा जर तुम्हाला उभा शेप पाहिजे असेल तुम्ही ते तसं देखील करू शकता. पण पोहे झाल्यानंतरून ती कोबी आहे हे कळणार देखील नाही तुम्हाला, असे म्हणून छोटे कापून घ्यायचे आपण. तर ह्या पद्धतीत मी कोबी कापून घेतलेली आहे. अर्धी कोबी आपली कापून झालेली आहे. आता आपल्या पोह्यांसाठी मी अजून दुसरे भाज्या कोणत्या घेतलेल्या आहेत बघा. या ठिकाणी मी मटार सोलून घेतलेला आहे. मिरची घेतलेली आहे जी आपण नेहमी टाकतो, मिरची, टोमॅटो, कांदा हे आपण टाकतोच ते मी घेतलेलं आहे. आणि आपण भरपूर असं चिरलेली कोबी. तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त ढोबळी मिरची देखील टाकू शकता. तुम्हाला जे भाज्या आवडतात कोबी शिवाय किंवा कुठल्याही आपल्या भाजीशिवाय रिप्लेस जर करायच्या असतील तर तुम्ही त्या टाकू शकता. चला तर आपण घेऊयात पोहे करायला. मी इथं तेल टाकत नाही आहे, मी तुपाची फोडणी देत आहे. तुम्हाला जर तुपाची फोडणी आवडत नसेल पोह्यांसाठी तुम्ही तेलाचे देखील टाकू शकता. फक्त तेल कमी वापरायचं, आपल्याला जेवढं फोडणीला लागतं तेवढंच. इथं मी आपलं नेहमीप्रमाणे जिरी मोहरीचा तडका देत आहे. जिरी मोहरी टाकते आहे. जिरी मोहरी तडकल्यानंतरून आपली मॅन्डेटरी गोष्ट म्हणजेच पोह्यांसाठी मेन आपलं लागणारा कढीपत्ता देखील मी आता ह्याच्यामध्ये टाकते आहे. कढीपत्ता मस्त तडतडला की आपण त्याच्यामध्ये मिरची घालणार आहोत. इथं मी सगळ्यात पहिली तेलामध्ये मिरची घालत आहे, कारण मला थोडंसं स्पायसी आवडतं, चटपटं खायला आवडतं. आपल्याला मस्त हेल्दी जरी असेल तरी चटपटं पाहिजे. तर तेलामध्ये थोडंसं तिखट मिरची परतून निघाली पाहिजे म्हणून मी सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये मिरची टाकते, कारण तेल असं तिखट झालं पाहिजे म्हणून. मिरची थोडीशी आपण परतली की त्याच्यामध्ये आपण पुढचा वेजेस टाकणार आहोत. कांदा टाकणार आहे मी सगळ्यात नंतरून त्याच्यानंतर, कारण कांदा हा परतून झाला पाहिजे, कच्चा नाही राहिला पाहिजे म्हणून मी सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये मिरची नंतरून कांदा घालणार आहे. सगळ्या भाज्या एकत्र टाकायच्या नाही आहेत, कारण जसं की टोमॅटो लवकर शिजतो, परतून लवकर होतो, मग काही भाज्या कच्च्या राहतात. त्याच्यामुळं आपण एक एक करून ह्याच्यामध्ये वेजेस टाकणार आहोत, कारण सगळ्याला परतायला त्याचा वेगळा टाईम दिला पाहिजे. आता आपण मटार इथं शिजवून घेतलेला नाही आहे, त्याच्यामुळे तो देखील शिजला पाहिजे. तर तो पण मी कांद्याबरोबर टाकते आहे आत्ता, कारण तो पण परतून झाला पाहिजे, तो कच्चा राहिला नाही पाहिजे म्हणून मी आत्ता त्याच्या कांद्याबरोबरच त्याला टाकते आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही साईडला वाफून घेतला नंतरून मग त्याच्यानंतरून टाकला तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला नाश्त्याला बनवायचं त्याच्यामुळे झटपट झालं पाहिजे, हो की नाही. तर आता कांदा परतून पटकन झाला पाहिजे आणि कांद्याला आपल्या भाज्यांना चव पण आली पाहिजे म्हणून मी ह्याच्यामध्ये आता मीठ टाकते आहे. हे व्यवस्थित आपलं परतून झालेलं आहे. मी व्यवस्थित ह्याला टाईम दिला आहे. दोन्ही परतून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कोबी टाकते आहे. कोबीला आणि टोमॅटोला तेवढा असा जास्ती टाईम लागत नाही म्हणून मी सगळ्यात लास्ट ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं आता हे पण आपण कोबी आणि टोमॅटो पण व्यवस्थित परतून घेणार आहोत. हे व्यवस्थित परतून होण्यासाठी आता मी त्याला थोडंसं झाकण ठेवून पण थोडंसं त्याला शिजवून देणार आहे. आता आपल्या व्यवस्थित भाज्या शिजत आलेल्या आहेत. पूर्ण असं कच्च्या नाही राहिल्या पाहिजे, त्याच्यामुळे लो फ्लेमवरती, कारण आपण कमी तूप घातलेलं आहे किंवा तेल घातलेलं आहे, तर लो फ्लेमवरती आपल्याला त्याला शिजवायला लागतं. त्याच्यामुळे थोडासा जास्ती टाईम लागतो.
आपण नॉर्मली कांदा पोह्यांसाठी परततो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त टाईम लागतो, पण काही हरकत नाही. थोडंसं लो फ्लेमवरती करून आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे. आता इथं आपण मस्त भरपूर असे कोथिंबीर पोह्यांसाठी घालणार आहोत. आपले पोहे असे मस्त कलरफुल झाले पाहिजेत. तुम्हाला याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे असेल तुम्ही नंतरून शेंगदाणे देखील ॲड करू शकता. आता मी इथं हळद आणि हिंग टाकते आहे. हळद हिंग टाकून झाल्यानंतर थोडंसं अजून मी त्याला झाकण ठेवते आहे 5 मिनटं, कारण मला अजून असं थोडंसं शिजावं असं वाटतं आहे त्याला. वाव, तर पूर्ण आपल्या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता कशी मस्त झालेली आहे. एकदम असं छान वास देखील आलेला आहे. रेडी झालेल्या आहेत आपल्या भाज्या. आता आपण ह्याच्यामध्ये भिजवलेले पोहे घालणार आहोत. इथं मी 2 माणसांसाठीच बनवते आहे, पण त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये फक्त 1 बोल भिजवलेले पोहे घालत आहे. तुम्ही बघू शकता फक्त 1 बोल पोहे घातलेले आहेत मी. आणि मस्त आपल्या भाज्या हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर थोडंसं झाकण ठेवायचं. आपले पोहे रेडी आहेत. तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला वाटणार देखील नाही की ह्याच्यामध्ये आपण एवढे सारे वेजेस टाकलेले आहेत. पोह्यांना बघितल्यानंतर खाल्ल्यानंतर एकदम मस्त भरपूर असे फायबर्सनी भरलेले आपण आज नाश्ता करणार आहोत पोह्यांचा. आज चला तर आता रेडी झालेले आहेत आपले पोहे. आपण ह्याला सर्व करून घेऊयात. गरम गरम तूप टाकून असं आपण मस्त पोहे खाणार आहोत. बघा तुम्ही एकदम मस्त कलरफुल मस्त रंगीबिरंगी आपले पोहे झालेले आहेत. हे पूर्ण फुल पोटभर आपण पोहे एन्जॉय करू शकतो आपल्या नाश्त्याला. कसे झाले होते आपले वेट लॉससाठीचे हेल्दी नाश्त्यासाठीचे पोहे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.